पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रकृती पुरुष। प्रकृती आणि पुरुष या दोघांचं काय संबंध आहे, काय नातं आहे हे पाहत असताना व्यतिरेकानं कार्य आणि त्याचं कारण कोण हे शोधत आले। आपण पाहिलं की प्रकृती हे काय आहे तर प्रधान, तिच्यापासून महत्त्व आहेत ही सगळी। महत्त्व म्हणजे काय तर त्यात पुरुषाचा एक अंश म्हणजे पुरुषाची सत्ता आणि त्यावरही निर्माण झालेलं महत्त्व। म्हणून तिथून सुरुवात झाली। महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे त्या महत्त्वरूपी उपाधीच्या ठिकाणी अहंकार जागा झाला। अहंकारानं पंचतन्मात्रा पुढं जाग्या झाल्या। असं करत ती वाढ होत शेवटी ही 25 तत्व झाली। 25 तत्व काय आहे तर जगनिर्मितीचं आहे। जग हे त्यांचं कार्य आहे आणि जगाचं कारण कोणतं ही 25 तत्व आहेत। म्हणून कार्य आणि कारण, कार्याचं कारण कोण आहे असं शोधत मूळ तत्वापर्यंत गेल्यानंतर प्रकृती हीच सगळ्याचं मूळ कारण इथपर्यंत आलं। प्रकृतीचं कारण कोण हे काही सांगता आलं नाही। आता त्याच्यामुळं प्रकृती पुरुष याच्यामध्ये एक असं दिसून आलं की प्रकृती आणि पुरुष हे दोघे शिल्लक राहतात सगळं शोधत गेल्यावर, आणि त्या दोघांपासून हे सगळं जग निर्माण झालं। या सारणीचा थोडा सोपा भाग भगवद्गीतेत दिला। पंचमहाभूते मन, बुद्धी, अहंकार या 8 मिळून अष्टधा प्रकृती म्हटले। म्हणजे पंचमहाभूत 5, मन, बुद्धी आणि अहंकार हे वरचे 3 मिळून अष्टधा प्रकृती। भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यमे भिन्ना प्रकृतिरिष्टधा अपरेमिसस्तन्याम प्रकृति विद्धि मे पराम जीवभूता महाबाहो एदम धार्यते जगत। या 8ची जे साम्यावस्था, जे माझी परम प्रकृती पार्था, जिये नाम व्यवस्था जीव ऐसे। अष्टधा प्रकृती आणि सूक्ष्म प्रकृती या 2 प्रकृती गीतेत सांगितल्या। ते सूक्ष्म प्रकृती जै कोडे स्थूळाच्या अंगा चढे तै बहुविध सृष्टीची पडे टांकसाळ। आता ह्या सगळ्या सारणीचे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीनं पूर्णतः मांडणी केली। पराप्रकृती म्हणजेच 8ची साम्यावस्था होय। ही साम्यावस्था अतिसूक्ष्म आहे। सूक्ष्म असल्याने अव्यक्त आहे। अव्यक्त असल्याने कोणाच्या कळण्याच्या व्यवहारातील नाही। जेव्हा व्यक्त होईल तेव्हाच कळण्याचा व्यवहारात जाईल। अव्यक्तातून व्यक्त व व्यक्तातून अव्यक्त अशी परंपरा चाललेली असते। ही घडामोड चालू आहे, यास आम्ही जन्ममरण समजतो। आता त्यांनी दाखवलं की पराप्रकृती म्हणजे काय तर या 8ची साम्यावस्था। तिथं पंचमहाभूत अधिक मन, बुद्धी आणि अहंकार हे सगळे एकत्र आहेत आणि त्या मग साम्यावस्था ती सूक्ष्म आहे। त्याच्यामुळं ती जोपर्यंत सूक्ष्म आहे तोवर अव्यक्त आहे आणि अव्यक्ताच्या ठिकाणी काही कळत नाही। मग जेव्हा व्यवहारात येते म्हणजे व्यक्त दशेत येते तेव्हाच आपल्याला कळत असते, तेव्हा ती व्यवहारात येईल।
आता हे अव्यक्तातून व्यक्त होणं आणि व्यक्तातून अव्यक्तात जाणं अशी अखंड परंपरा आहे. त्याला जन्ममरण परंपरा असं म्हटलं जातं. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्यैव तत्र का परिदेवना. आता ह्या व्यक्त आणि अव्यक्त याच्यामधली मांडणी सांगताना ज्ञानेश्वरीत माऊली सांगतात की उपजे आणि नाशे, नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. व्यक्त अव्यक्त पुन्हा व्यक्त अव्यक्त अशी परंपरा चाललेली आहे. यालाच आपण जन्ममरण समजतो. म्हणजे व्यक्त आहे तोपर्यंत जन्माला आला आणि त्याच्या ठिकाणी काय आहे की जेव्हा अव्यक्त दशेत म्हणजे मरणाकडे गेला, मग मरणानंतर अव्यक्त झाला, जन्माला आला की व्यक्त झाला. जातस्य ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वं शोधितुमर्हसि. हे जन्ममरण अपरिहार्य आहेत, त्याबद्दल शोक करणे म्हणजे दुःख करणे योग्य नाही. यातही थोडी गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. ही घडामोड दर क्षणी चालू आहे. आता याच्यात काय आहे की जन्माला येणं ते मृत्यूकडे जाणं आणि मृत्यूनंतर जन्माला येणं हे अपरिहार्य आहे आणि हे सतत चाललेलं असतं. म्हणजेच जन्माला येतो त्याचं सुख, मृत्यू होतो त्याचं दुःख, हे दोन्ही योग्य नाही. कारण काय आहे की ही घडामोड दर क्षणाला आहे. आपल्याला वाटतं आता हे काय आहे जन्मानंतर हा मृत्यू, पण मधल्या काळातसुद्धा एक 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 क्षण एक एक अवस्था आपली मृत्यूकडेच जात असते. क्षणाक्षणाला एक श्वास सुटला तर दुसरा घेईपर्यंत एक प्रयत्न काय आहे ते मृत्यूचंच अंग आहे. असं करत आपलं चाललेलं आहे. मग जसं झोपीत आपल्याला आपणच आठवणीत नाहीत म्हणजे हा दैनंदिन प्रलय आहेच, पुन्हा मृत्यूचा असलेला हा नैमित्तिक प्रलय आहेच. हे अखंड चालतं आणि क्षणाक्षणाला चालतं आहे. त्यामुळे हे प्रत्येक क्षण लागून असल्यामुळं आपल्या ठिकाणी काही बदल झाला आहे असं आपल्याला वाटत नाही, पण बदल सतत होत असतो. म्हणून त्यात दाखवलं की ही घडामोड कशी आहे, दर क्षणाला चालू आहे. आपण थोडा विचार केला असता कळून येईल. आफ्रिकेत मोठे जंगल आहे, अमेरिकेत मोठे पर्वत आहेत, उत्तर व दक्षिण ध्रुवावर मोठमोठे बर्फ प्रदेशात आहेत. त्या ठिकाणी कितीतरी घडामोडी चाललेल्या असतात. आपण दुःख करतो का? करीत नाही, कारण ते आमच्या पाहण्यात येत नाही. यापेक्षा जवळच्या प्रदेशात पाहू. आपल्या तालुक्यात किंवा भोवतालच्या गावात कितीतरी घडामोडी होतात. वीज पडली, घरावरील कवले उडाली किंवा भिंत पडली तर दुःख होते, कारण त्या ठिकाणी आपला स्वार्थ असतो. आपले नुकसान झाले असे समजतो. मुलगा मुलगी काका मामा वगैरे नात्यातले गेले म्हणजे दुःखाचे कमी जास्त आघात होतात. ज्या मानाने ममत्व कमी जास्त असेल त्या मानाने दुःखाचे आघात होतात व जन्म आनंदाचे वाटतात. ज्या गोष्टीच्या जन्ममृत्यूवर आपले ममत्वच नसते त्या ठिकाणी काही विकार होत नाहीत व ममत्वावरच हे हर्ष विषाद उठतात, हे दिसून येईल. आता थोडंसं आपल्याला असं लक्षात आणून दिलं की दूर देशामध्ये आफ्रिका असेल, अमेरिका असेल, काही घडामोडी तिथेही होतातच ना. तरी ऐकल्या किंवा बातम्यातून ऐकलं, आपण पाहिलं टी व्हीवर, आपल्याला काय फारसं काही होत नाही. बरं इतक्याला आमचं जाऊ द्या, आपल्या तालुक्यात आपल्या गावाशेजारी जरी दुसरं कुठं काही झालं आणि ते ऐकून आलं, सांगितलं कोणी, तरी थोडीफार हळहळ वाटते, पण काही नाही. मग कधी होतं तर अगदी आपल्या जवळचं, आपल्या
आपलं जिथं ममत्व टिकलेलं आहे त्या गोष्टीची घडामोड चालली की मग मात्र आपल्याला हे दुःख सगळं वाटून येतं. आता त्या नुकसानीत अत्यंत जवळचं, जिथं फार जवळचं ममत्व आहे त्या नात्यातलं कोणी गेलं तर मग दुःखच दुःख होतं. पण त्याच नात्यामध्ये काही फायद्याच्या गोष्टी झाल्या, काही जन्म झाले तर सुखही होतं. म्हणजे हे सगळं जिथं ममत्व जास्त आहे त्या ममत्वाच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी त्याचे जे काय आहेत ते हर्ष आणि विषाद हे उठतात. आणि जिथं ममत्व नाही तिथं किती आपल्याला श्रवणात आलं तरी आपल्या ठिकाणी काही त्याची अंतःकरणात हालचाल होत नाही. सर्व जगातील घडामोडीपासून जर हे विकार उठत नाहीत तर या ममत्वावरील हर्ष विषादात जगातील घडामोडी इतकेच का धरू नये. आता जसं आपण इतकं जगात काही घडामोडी चालल्या त्याचं एवढं काही मनावर घेत नाही, मग जे काही ममत्वातले की ज्यावर आपल्या त्या घडामोडीचा आपल्या ठिकाणी हर्ष किंवा विषाद उभा राहतात त्यालाही समजायचं जगातलंच आहे, हे जगातल्यासारखंच आहे असं समजून जायचं. पण तसे धरले जात नाही. यावरून सुखदुःख हे ज्ञानाच्या पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. म्हणजेच सुखदुःख आपल्याला होतं ते आपण ज्ञानानं कोणत्याकडं पाहतो, म्हणजे ज्याच्याकडं पाहतो त्या ज्ञानाच्या ठिकाणी ममत्वाचं मिसळ असलं तर आपल्याला त्या प्रकारचे सुखदुःख होते. आणि नुसतं ज्ञान काही पाहत असेल, ऐकत असेल, त्याच्यावर काही उभा राहत नसेल तर नाही. म्हणजे हे सगळं काय आहे ज्ञानाच्या पाहण्यावर आहे. पाहण्याची वाफ व्हावी, वाफेचे ढग बनावेत, ढगाचा पाऊस पडावा, पावसापासून तृणं धान्ये वृक्ष वाढावेत. या घडामोडी मनुष्याला आवश्यक आहेत, म्हणजे मान्य आहेत. काही गोष्टी मान्य असतात, काही गोष्टी अमान्य असतात. ज्या मान्य असतात त्याच अमान्य होतात, अमान्य असलेला मान्यही होतात. पाऊस मान्य असतो, जास्त झाला तर अमान्य होतो. घरी बसण्याला पाऊस मान्य असतो तर प्रवासात अमान्य असतो. दिवस धर्मकृत्यास मान्य असतो तर निशाचरास तोच नको असतो. त्यास रात्र आनंदाची वाटते. यावरून या घडामोडी बुद्धीच्या अनुकूल प्रतिकूल भावानुरूप सुखदुःखाच्या असतात. हे सुखदुःख घडामोडीत नसून बुद्धीच्या भावात असते. यावरून आपल्या सुखदुःखाशी संबंध बुद्धीच्या भावनेशी आहे. आता वरून आपण पाहिलं की जसं पावसाचं चक्र कसं आहे तर पावसाची वाफ बनून ढग बनून पाऊस पडणं, त्यापासून जे काय असेल ते धान्य पिकणं, झाडं वाढणं, गवत वाढणं, हे सगळं चालतं. ह्यातलं ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्याच आहेत त्या आपल्याला मान्य करायच्याच आहेत आणि त्या मान्य आहेत, आवडीच्याच आहेत. पण ज्या नको असतात त्या अमान्य आहेत. त्याच्याकरता त्याने उदाहरण दिलं की पाऊस जसा मान्यच आहे पण तो जास्त झाला तर मग अमान्य आहे. आणि घरात बसला आणि पाऊस पडत असला तर मान्य आहे, पण प्रवासात चालत असला आणि पाऊस पडला तर अमान्य आहे. म्हणजे कोणती गोष्ट कधी मान्य कधी अमान्य हे जे काही आहे ते चालतं. जसं दिवसा जे कर्म आहे, काय जे आपल्याला करायचे आहेत त्या गोष्टी करायला आपल्याला मान्य आहे, त्या आनंदाने करतो. पण निशाचराला दिवस नको असतो, त्याला रात्र पाहिजे. त्याला रात्र झाली म्हणजे आनंद होतो, कारण तो निशाचर आहे. रात्रीच्याला त्याचे काय असेल ते. मग ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत ह्या कशावर अवलंबून आहेत तर बुद्धीवर. म्हणजे बुद्धीला जे अनुकूल आहे ते सुखकारक होतं, बुद्धीला जे प्रतिकूल आहे ते दुःखकारक होतं. मग त्याला आता नाव दिलं की बुद्धीच्या ठिकाणी असलेले हे भाव म्हणजे अनुकूल भाव आणि प्रतिकूल भाव, भावानुरूप सुखदुःख असतात. आता त्याच्याप्रमाणे अनुकूल भाव झाला तर ते काय आहे, सुखास कारण आहे. आणि प्रतिकूल भाव झाला तर
ते दुःखास कारण आहे. म्हणून सुखदुःख घडामोडीत नसून बुद्धीच्या भावात आहेत. म्हणजे आता जे जे काही आहे ते बुद्धीच्या ठिकाणी काय भाव आहे त्याच्यावर आहे. यावरून आपल्या सुखदुःखाशी संबंध बुद्धीच्या भावनेशी, म्हणजेच जे जे काही सुखदुःख निर्माण केलं, भोगलं, ते कुठून आहे त्याचा संबंध कोणी केला तर बुद्धीतल्या भावनेनं केलेला आहे. काही घडामोडी सत्य स्वरूपाच्या असतात, आपणास मात्र त्या सत्य वाटतात. दिवस व रात्र होते हे पाहणारे त्रयस्थ असतात. सूर्याला प्रत्यक्ष ही घडामोड माहीत नाही. पृथ्वीच्या फिरण्यावरून तिच्यावर प्रकाश व अंधार हे क्रम सुरू होतात. त्या अंधार उजेडाकडे पाहणाऱ्यालाच दिवस रात्र होते हे मान्य होत असते. प्रत्यक्ष सूर्याला हे माहीत नाही. त्याचप्रमाणे आत्मसूर्याला या गोष्टीची काहीच माहिती असत नाही. आत्मसत्तेवर प्रकृतीने चंचल व्हावे व कार्य करावे हे पुरुषास म्हणजे आत्म्यास माहीत नाही. प्रकृतीस्थ ज्ञान म्हणजे जीव यासच ते कार्य व त्याचे सुखदुःख हे माहीत होते. आता पहा की मागं आपण जे पाहिलं की महत्त्वापासून कुठपर्यंत पाहिलं, पंचभूतापासून सगळ्या शरीर रचनेपर्यंत. मग हा अहंकार म्हणजे काय की त्यानेच जीवपणा धारण केला. त्याच्याकरता आता ह्या सगळ्या घडामोडी झाल्या आणि ह्याच्यामध्ये जे जे काही आपल्याला घडत चाललं ते सत्य स्वरूपात आहे. आता त्याच्याकरता आपणास मात्र ते सत्य वाटतं. कारण का तर दिवस आहे, रात्र आहे आणि ते आपण रोज पाहतो. सूर्योदयाच्या अगोदर थोडंसं फटफटीत झालं की दिवस सुरू झाला, संध्याकाळच्या अंधारपरेपर्यंत दिवस, पुन्हा तिथून रात्र सुरू झाली. हे सगळं आपण पाहतो आणि आपल्याला सत्य आहे. पण प्रत्यक्ष सूर्याच्या ठिकाणी काय आहे तर काहीच नाही. तो अखंड तेवणारा आहे. अखंड त्याच्या ठिकाणी काय आहे की तो आहेच, त्याच्या ठिकाणी उदयन असतं, असं दुसरं काहीच नाही. तेव्हा पृथ्वीच्या फिरण्यावर तिच्या ठिकाणचा प्रकाश व अंधार हे क्रम सुरू होतात. म्हणजे पृथ्वी फिरते त्यामुळं सूर्याच्या बाजूला आली की प्रकाश आणि सूर्याच्या बाजूला गेली की अंधार, असं जे काही आहे ते पृथ्वीच्या फिरण्यामुळे. म्हणजे मग हे सूर्याला काही माहीतच नाही. पृथ्वी फिरते, त्याच्यातून अंधार, त्याच्यातून प्रकाश असं उभारत जातं. आता हे सगळं जे काही आहे ते पृथ्वीच्या ठिकाणचं आहे. म्हणून एकदा का सूर्याला माहीत नाही. आता हे समजून कसं द्यायचं आहे तर जसं पुढं होत असलेली दिवस रात्र हे पृथ्वीच्या फिरण्यात आहे, सूर्याला माहीत नाही. तसं आत्मसूर्याला माहीत नाही की पुढं घडामोडीत सुख झालं का दुःख झालं, सुख झालं कशामुळं, दुःख झालं कशामुळं, काही माहीत नाही. कारण आत्मसत्तेवर ही प्रकृती चंचल व्हावे व कार्य करावं. म्हणजे पृथ्वी ही चंचल आहे, ती फिरते आणि तिच्या फिरण्यामुळं आपल्याला दिवस आणि रात्र आहेत. सूर्य आहे तसाच आहे. तसं सूर्य हा तिथंच आहे. प्रकृती मात्र चंचल आहे आणि प्रकृतीच्या चंचलतेनं पुढची कार्य होतात. त्या कार्याला त्या ठिकाणी काय आहे की सुखदुःख होईल, पण हे आत्मपुरुषास ते माहीत नाही. आत्मपुरुषाच्या सत्तेवर होऊनसुद्धा काही माहीत नाही. प्रकृतीस्थ ज्ञान म्हणजे जीव यासच ते कार्य व त्याचे सुखदुःख हे माहीत आहे. मग जे प्रकृतीच्या ठिकाणी आलेलं ज्ञान आहे, प्रकृतीचा तादात्म्य भाव घेऊन जे ज्ञान आहे त्याचं नाव जीव आणि त्याला मात्र सुखदुःख माहीत आहेत. मग जीव या सगळ्यामध्ये त्याची जी अनुकूलता आहे त्याच्यात सुखी होतो, त्याची जी प्रतिकूलता आहे त्याच्यात दुःखी होतो. आता प्रत्येक जीवाच्या ठिकाणची जी बुद्धी, त्या बुद्धीत कोणता प्रकार अनुकूल आहे कोणता प्रकार प्रतिकूल आहे ते वरच्या ह्याच्यात आपण पाहिलं की एखादी गोष्ट एखाद्याला मान्य असते तर दुसऱ्याला अमान्य असते. म्हणजे मग काय झालं, अमान्य त्याला
ते काय असेल ते सगळं प्रतिकूल झालं आणि मान्य त्याला ते सगळं अनुकूल झालं. पण हेच जर पाहायला गेलं तर जे मान्य त्याला जर जे गोष्ट अमान्य आहे तिथे त्याला दुःख होईल. मग हे ठरवलं कोणी? बुद्धिरूपी असलेल्या भावनेनं. बुद्धीतल्या भावनेनं हे प्रतिकूल हे अनुकूल ठरवावं आणि अनुकूल प्रतिकूल भेदामुळं प्रकृतीस्थ हा जीव हा काय करतो? अनुकूलतेमध्ये सुखी होतो आणि प्रतिकूलतेत दुःखी होतो. हे सगळ्या घडामोडी चालतात प्रकृतीस्थ जीवाच्या ठिकाणी. पण हे सगळं आत्मसूर्याला काही माहीत नाही. बरं, आता मग हे सगळ्या घडामोडी चालतात त्या कशा? जसं आपण पाहिलं की दिवस होतो, रात्र होती. ह्याला कारण कोण आहे? दिवस असायला सूर्यच आणि दिवस नाही म्हणून रात्र. सूर्याच्या असण्यानं दिवस, सूर्याच्या नसण्यात रात्र. हे जसं दोन्ही त्या सूर्यामुळंच आहे तसं इथंसुद्धा सुखदुःखाचं प्रकाशन कोण करतो? तर आत्मसूर्यच. आत्मसूर्याच्या प्रकाशात हे सुखदुःख सगळं उमटते. पण आत्मसूर्याला ह्यातलं काही माहीत नाही. वरच्या सूर्याला जसं दिवस की रात्र हे दोन्ही माहीत नाही तसं ह्याच्या ठिकाणी सुद्धा सुख की दुःख हे माहीत नाही. प्रकृती या घडामोडी कशा स्वरूपाच्या करते याचा विचार पाहू. आपण लोखंडाच्या पत्र्याची पेटी पाहिली. ही पेटी आहे. ही कोणी बनवली? कारागिराने. लोखंड बनविले का पेटी बनवली? फक्त पेटी बनवली. लोखंड कोणी बनवले? तर ते एका कारखान्यात बनविले. कारखान्यात लोखंडाची माती बनविली का लोखंड बनविले? तर फक्त लोखंड बनवले. माती ही ईश्वर निर्मित आहे. लोखंडाची माती नसेल तर लोखंड कुठले? लोखंडच नसेल तर पत्रे कुठले? पत्रेच नसतील तर पेट्या कुठल्या? मूळ द्रव्य प्रत्येकाला पाहिजे, त्याशिवाय कोणालाच काही बनवता येणार नाही. लाकूड ईश्वर निर्माण करतो किंवा ईश्वर निर्मित आहे. त्यावर टेबल, खुर्ची, बाग, घरे, दारे, खिडक्या या सर्व बनतात. या जिन्सा सर्वांना बनविता येतात का? सर्वांना येत नाही. सुतारच बनवितात. सर्वच सुतार बनवितात का? तसेही नाही. फक्त कल्पक सुतारच बनवितात. यावरून जगातील पुष्कळशा वस्तू कल्पकाच्या कल्पना आहेत दिसून येईल. आता पहा, एखादी घडामोड कशी असते त्याच्याबद्दल आपल्याला समजून दिलं की एखादी लोखंडाची पत्र्या किंवा लोखंडी पत्र्याची पेटी आपण पाहिली. मग हे कोणी बनवली? तर कोणी कारागिराने बनवली. मग त्यांनी लोखंडी पेटी बनवली. लोखंड बनवलं का? तर लोखंड नाही. लोखंड कुठून बनलं? तर लोखंडी पत्रा हा लोखंडी बनवणाऱ्या कारखान्यातून. त्यांनी लोखंड बनवलं का? तर लोखंडरूपी मातीतून लोखंड शोधून काढून मग त्याचे काय आहे? लोखंडात रूपांतर झालं. मग हे जी माती लोखंड ज्यापासून तयार होते, ज्यात लोखंडाचे कण आहेत, ती माती कोणी बनवली? तर ती ईश्वर निर्मित आहे. म्हणजे लोखंडाची माती नसेल तर लोखंड होणार नाही. लोखंड नसेल तर पत्रा होणार नाही. पत्रा नसेल तर पेटी होणार नाही. म्हणजे हे सगळं मूळ द्रव्य कुठं आहे आणि मूळ द्रव्याशिवाय काही बाकी होत नाही. मग हे सांगताना त्यांनी तेच दाखवलं की लाकूड हे ईश्वर निर्मित आहे आणि लाकडापासून मग जे काही लाकडाचे व्हायचं आहे, टेबल, खुर्ची, बाग, घरे, दारे, खिडक्या हे सगळं बनवता येतात. मग हे सगळं जिन्सा बनवल्या, त्या आपल्या उपयोगी आल्या. कुणी बनवल्या? तर सुताराने बनवल्या. सर्वच सुतार हे बनवतात का? असं नाही. कल्पक सुतार, ज्यांच्या कल्पनेतनं हे सगळं होऊन ती कल्पना त्याला साकार करता येते. म्हणजेच जो साकार करतो त्याला कारागीर म्हणायचं. म्हणजे तो काय आहे त्याचं तयार करतो. म्हणजेच ज्या सुताराच्या ठिकाणी ही कल्पना आहे त्या कल्पनेनं त्यांनी हे सगळं बनवलं. म्हणजे जगातल्या पुष्कळशा वस्तू कल्पकाच्या कल्पनेतल्या आहेत. तेव्हा हे सगळं दिसून येईल की दिसतंय
ते जग आणि जगात दिसत असलेले सगळे आकार ह्या कल्पनाच आहेत. कल्पनेपासून ह्या सगळ्या आकार निर्माण झालेले आहेत. मग कोणाचं काय त्या सगळ्या काय कल्पनाच आहेत. मग त्या कल्पना तयार होणं ते सगळं त्या कोणतरी एक कल्पक आहे त्या कल्पकापासून तयार झालं. आगगाडी, तारायंत्र, मोटार, फोन, घड्याळे या सर्व कल्पकाच्या कल्पना आहेत. या कल्पनेच्या हक्कासाठी कल्पना रजिस्टर करून ट्रेडमार्क मिळवून ठेवतात. या प्रत्येक जिन्सा म्हणजे कल्पकाच्या कल्पना आहेत असे दिसून येईल. आता त्याच्याप्रमाणे जे काही निर्माण झालं, आगगाडी असेल, तारायंत्र असतील, मोटार असेल, फोन असेल, घड्याळ, हे सगळं जे काही ज्यांनी निर्माण केलं त्याने त्याची कल्पना मांडली. पण माझी ही कल्पना आहे याच्याकरता त्याला रजिस्टर करावी लागली आणि ती रजिस्टर केली म्हणजे तिचा ट्रेडमार्क झाला. आता ती कल्पना दुसऱ्यांनी कोणी साकार केली आणि हे मी केलं आहे म्हणलं तर ते त्याला नाही, कारण ह्याचा हक्क आहे तो. त्याने काय आहे की माझी ही कल्पना असं रजिस्ट्रेशन केलं म्हणजे मग त्याच्या कल्पनेने सगळं चालेल. दुसऱ्या कल्पकाला माझी म्हणता येत नाही. मग त्याने हे सगळं बनवलं. मग त्याच्या कल्पकतेतून या गोष्टी तयार झाल्या. आता तसंच कुंभाराने मातीची निरनिराळी भांडी बनवली. ती भांडी म्हणजे कुंभाराची कल्पना. वास्तविक पाहिले तर मातीशिवाय काय आहे? कुंभार आणि माती या दोन गोष्टी असल्याशिवाय कुंभार आवा भरून गाडगी तयार करतो. या दोन गोष्टी असल्या म्हणजे कुंभार आवा भरून गाडगी तयार करतो. त्या गाडग्याचे निरनिराळे आकार ही कुंभाराची कल्पना व ते ओळखण्यासाठी दिलेली नावे ही कुंभाराचीच कल्पना. मग कुंभाराने नाव आणि रूप यापेक्षा अधिक काय केले? माती तयार केली काय? माती मूळचीच व कुंभार मूळचाच. माती मात्र आपोआप गाडगी बनली नाही, तर मातीची गाडगी बनली. ही गाडगी मातीला सोडून राहिली नाही. आता त्याप्रमाणे हे सगळं बनलं खरं, पण मातीला घेऊन कुंभारानं हे बनवलं. म्हणून मग त्याच्याकरता ह्याच्यामध्ये सांगितलं की काय घडे या गाडग्याचे निगती कोम, कुलालमतीचे गर्भ उमटले की. म्हणजे आता हे सगळं काय पृथ्वी भूमी आतून स्वयंभ, जमिनीच्या पोटातून निघत नाही. मग कोण करतं? तर कुंभार. मग कुंभाराच्या कल्पनेतून हे सगळं काय आहे निर्माण होतं. म्हणून मग मूळ काय आहे? तर माती आहे आणि माती मूळचीच. कुंभारसुद्धा मूळचाच. कुंभारसुद्धा त्या ठिकाणी आहेच. या माती मात्र आपोआप बनली नाही, तर मातीची गाडगी बनवली. ती गाडगी मातीला सोडून राहिली नाही. कल्पक कुंभार मात्र गाडग्यात सापडणार नाही. माती गाडग्यात संपूर्ण आहे. मात्र आता गाडगी म्हणजे माती असे म्हटले तर कुंभाराच्या कल्पना म्हणजे नाव आणि रूप एवढेच जास्त सापडणार. आता एकंदरीत काय झालं की मातीपासून कुंभाराने हे बनवलं, पण मातीचं गाडगं बनलं, कुंभार नाही त्यात शिरला. कुंभार बाजूलाच राहिला. कुंभारामुळं गाडगं झालं असं नाही, कुंभारानेच केलं, पण तो बाजूला राहिला. आणि मग ह्याला जर आपण ही माती म्हणायला लागलो तर चालणार नाही, कारण त्याच्या कल्पनेनं याला आकार दिले आणि त्याच्या कल्पनेने ह्याला नावं दिली. त्यामुळं त्या नामरूपाचाच व्यवहार होईल. काही जरी तिथं असलं, एकाच मातीपासून हे सगळं बनलेलं असलं तरी कुंभाराच्या कल्पनेप्रमाणे नामरूपाचा व्यवहार होत राहील. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.